नमस्कार, मी सुनीता आणि स्वागत आहे माझ्या लावणी क्वीन ऑफिशियल हे या चॅनलमध्ये. आणि तुम्ही पाहत आहात लावणी क्वीन ऑफिशियल हे चॅनल. तर मित्रांनो, आज ऑनलाईनच्या जगामध्ये आपले लहान लहान मुलं प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतात आहे आणि वेगवेगळे ऑनलाईन गेम खेळत आहेत आणि त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर वाईट परिणाम होत आहे. आपल्याला हे जर टाळायचे असेल तर मुलांना इंडोर गेम दिले पाहिजे. आणि जाणून घेऊया प्रत्यक्ष त्या मुलांची मुलाखत घेऊन. चला तर मग आपण. हॅलो, नमस्कार. मी तुमची मम्मी सुनीता. आणि तुम्ही काय करत आहेत, काय खेळत आहेत, मला सांगाल का जर थोडस? ते तुझा आवाज बंद कर ना. हा बोला. आम्ही मराठी एक मिनिट. तुम्ही कोणता गेम खेळत आहेत? आम्ही मराठी व्यापार खेळत आहे आणि त्यात मी कर्जमध्ये डुबून चालली. 30-40 हजार रुपये कर्जबाजारी झाले. तुम्हाला मी माझी कर्जची बरं, हा गेम कसा खेळायचा मला सांगता का थोडं? सांग रे दादा. इथून सुरुवात करायची. इथून असं पूर्ण फिरून आलं तर तुम्हाला 1500 रुपये बँकेतून भेटेल. इथे बँक पर्यंत फिरायचं कसं काय हे पैसे 1000 रुपये, 10,000, 100, 500, 50 नोट आहे. 5,000. ते 5000. ते हातात काय ये डायस डाईस आहे. जे आपण 2 डाईस पडले, जेवढे पडले ना तेवढे नांत पूर्ण घर फिरायचे. हा घर फिरायचे. आणि समजा तुम्ही इथं आलं ना 500 रुपये बँकेला द्यायचे. आणि इथं पण त्याच बसतं, बँकेला 500 रुपये द्यायचे. आणि समजा तुम्ही एकदा पूर्ण चट्टान मारून झालं ना तुमचं, मग तुम्हाला बँकेतून 1500 रुपये भेटतील. आणि मग ते 1500 रुपये घेऊन काय करायचे? काय नाही तुम्हाला. आणि समजा तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी आलं ना, जिल्ह्यात किंवा येताना पर्यटन स्थळावरती, तर तिथं आलं ना तर तुम्ही तिथं जर समजा तुम्हाला ते विकत द्यायचं आहे, नाही द्यायचं तर नोटो द्या. द्यायचं असेल तर ना हे द्यायचं तर आता याचं 2200 रुपये किंमत आहे. बँकेला तेवढी 2200 रुपये किंमत देऊन इथून त्याचा आहे ना इथून त्याचा कागद घेऊन द्यायचं. कागद त्याच्यानंतर जेव्हा दुंजन त्याच्यावरती येईल ना दुसरा प्लेयर, त्यावरती आहे ना त्याला फक्त जाडेची भाडे आहे ना 200 रुपये बसेल. आणि जेव्हा मी पूर्ण परत तिथे चक्कर मारून येईल तिथं, तर मी तिथे ना हॉटेल किंवा ढलबीर एक काहीतरी बांधू शकतो. समजा मी हॉटेल बांधलं तर हॉटेल बांधायची किंमत आहे 3500 रुपये. मी 3500 रुपये बँकेला देईल. आणि इथं मी आहे ना माझं हॉटेल बांधून देईल. म्हणजे दुर्जन परत येईल तर ती मला 30,000 रुपये देईल हॉटेलचे टोटल. आणि हे गेम खेळून तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय मिळतं यातून? यातून बिझनेस हे तर नॉलेज आणि एंटरटेनमेंटच्या स्वरूपात आणि बिझनेसच्या स्वरूपात एकदम भारी व्यवहार ज्ञान शैक्षणिक खेळ आहे. तर असं खेळ. आणि आता बोलणे याच्यात आहे ना असं तर एक प्लेअर आमिर बनत जातं, एक प्लेअर म्हणजे श्रीमंत कसं व्हायचं, बिझनेस कसा करायचा हे या खेळमधून दिसतं का? एक प्लेअर गरीब बनत चालतंय तो कर्ज. तर मग आता तुम्ही दोघं खेळत आहेत तर यातून कोण श्रीमंत होत चाललंय आणि कोण कर्जबाजारी होत चाललंय मला सांगाल का? इथं मी श्रीमंत होत चालले, पैसे जमिनीवरती पडलेले. आणि तिथं माणूस गरीब होत चालले, ते पार कर्ज बाजारी. त्यांनी पार गणपती पुढे ना बँकेला घाण ठेवून दिले आहे. डायरेक्ट शेअरच घाण ठेवून दिलं का गणपती पुळ्याचं? आणि तुझ्याकडे जास्त पैसे असल्यामुळे तुझे पैसे खाली लोळताय का? आणि मग तू का कर्जबाजारी झाली? तुला जमत नाही का खेळ खेळता? मला खेळ जमतात, पण मी ज्या स्थानावर जाते ते स्थान एकदम कमी किमतीचे असतात. मला लाभ होत नाही आणि त्याच्यावर हा येत नाही. त्याची प्राइस व्यवस्थित येत नाही तुला. तर मित्रांनो, काहीतरी आयडिया घे कोणाकडून. कर्ज घ्यायचं नाही घ्यायचं थोडी संकल्पना समजून घे. त्याच्यात कोणकोणते वर्ड्स नवीन आहेत तुमच्यासाठी? ते म्हणजे बँक वगैरे काय शिकायला मिळते याच्यात? सगळे आमचे जो आयकर असेल किंवा संपत्ती कर असेल किंवा मग सुवर्ण संधी, समुदाय, मोठी पेटी असे काही शब्द आहेत. आणि काही तुरुंग, आरामगृह,
असेल टॅक्स वगैरे काही. तर मित्रांनो माझ्यावर कर्ज आहे. मी बँकेतून उधार घेतले आहे. 20,000 घेतले होते, पण मी त्याच्यातून 1,000 भरून घेतले, म्हणून माझ्याजवळ 19,000 बाकी आहे त्याचे. अजून याचे महाबळेश्वरचे 8,500 रुपये द्यायचे, त्याचेच सोलापूरचे 1,500 द्यायचे, आणि आहे ना परत साताराचे 7,000 द्यायचे, आणि बँकेजवळ गणपतीपुळे अरे बापरे. गहाण ठेवले. ते परत घेण्यासाठी मला एक 1100 रुपये द्यावे लागेल, आणि परत वैजनाथ पण गहाण ठेवलंय. म्हणजे 1100 रुपयालाच गहाण ठेवलंय का? एकदम मग एवढ्या कमी किमती. आणि परत वैजनाथ आहे ना 1250 रुपये मध्ये गहाण ठेवले, ते परत घ्यावं लागेल. मग आता तू एवढे शेअर गहाण ठेवून दिले, माझारी झाली आहे. मग तू तर आता हे कर्ज कसं फेडशील? यासाठी तुला काहीतरी माइंड प्ले खेळायला लागेल. बँकेचं कर्ज मी आहे ना हळूहळू फेडते. बँकेचं कर्ज असं जेव्हा मी राऊंड पूर्ण करते तेव्हा 1,000 बँकेचं कर्ज फेडून टाकेल, आणि याचं पण कर्ज. मग तुझ्याकडे काही संपत्ती असेल ते गहाण ठेवून दे. बस एवढेच आहे माझ्याजवळ. हे एवढे संपत्ती विकून टाक किंवा गहाण ठेवून दे. गहाण ठेवल्यावर मला काय लाभ होईल? हे सगळी संपत्ती गहाण ठेवली, तेवढे पैसे उठले लागेल, तेवढे पैसे पण कर्ज भरला तर निघून जाईल. मग पैसे कुठे राहील माझ्याजवळ? मग आता तुला याच्याकडे काम, याच्या बिझनेस मध्ये कामाला राहावं लागेल. मग काय गरज आहे? मी खेळते, मी प्रयत्न करेन, प्रयत्नार्थी परमेश्वर. तर मित्रांनो हरायचं नाही, लढायचं, रडायचं नाही, लढायचं. चला तर बघ आता आम्ही आमचा गेम पूर्ण करणार. आता आम्ही आमचा गेम पूर्ण करतो. तुम्ही तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बाय. तर मित्रांनो आपण प्रत्यक्ष जाणून घेतलं की इंडोर गेममुळे कसं मुलांना आनंद मिळतो आणि त्यातून मुलांना काय शिकायला मिळतं. असा होता हा इंडोर गेम मराठी व्यापार. तर तुम्ही पण आजपासून मुलांना मोबाईल न देता इंडोर गेम खेळायला द्या. नक्कीच त्यांच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल, हे मी तुम्हाला सांगते. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत बाय बाय.